नमस्कार, मी डॉक्टर प्रवीण सांगवीकर, ग्रामीण रुग्णालय बार्शी. मी दंतशल्य चिकित्सक म्हणून सेवा देत आहे. आपण आज जाणून घेऊयात की कॅन्सर म्हणजे कर्करोग, मुखाचा कर्करोग हे याची होण्याची काय कारणं आहेत, कशामुळे होतो आणि त्याचं लवकर निदान लावणं आणि लवकर उपचार घेणं हे किती आवश्यक आहे हे आपण जाणून घेऊया. तर सर्वात महत्त्वाचं ज्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे हे आपल्याला कर्करोग, मुखाचा तोंडाचा कर्करोग होतो, ते आपण लक्षात घ्या की कसल्याही प्रकारचं तंबाखूचं सेवन, मग जे आहे की बाबा सुपारी मध्ये घालून खातात काही जण गुटख्यामध्ये खातात, काही जण स्मोकिंग करतात, काही जण तंबाखू फक्त खातात, काही जण वेगवेगळ्या प्रकारे कंझ्युम करतात, की काही जण दात घासण्यासाठी पण त्याचा वापर करतात. तर हे सगळ्या प्रकारचं तंबाखूचं सेवन हे मुख्यत्वे करून ओरल कॅन्सरला कारणीभूत आहे. तर आपण लक्षात घेऊयात की बाबा वारंवार हे सुपारी तंबाखू खाल्ल्यामुळे आपल्या तोंडामध्ये कशा प्रकारची लक्षणं येऊ शकतात. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या तोंडामध्ये जिभेला, गालाला, दाताच्या अवतीभोवती कुठल्याही प्रकारची जखम जी की भरून येत नाही आणि 15 दिवसापेक्षा जास्त झालेली आहे, अशा वेळेला आपण डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक असतं की बाबा ही जखम बरी का होत नाही, ते कशामुळे झाली आहे आणि त्याचं निदान करून घ्यायला पाहिजे. तर कुठल्याही प्रकारची जखम आहे आणि जी भरून येत नाही आहे तर ते डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे. दुसरं लक्षण आहे की होत नाही आहे, सुपारी खाऊन खाऊन तोंड आखडलं आहे आणि त्याला फायब्रोसिस म्हणतो आपण, ओरल सबम्युकस फायब्रोसिस. आणि तोंड न झाल्यामुळे मध्ये जखमा होतात, जाडसर त्वचा होते, कडक होते आणि ती जखम न भरून आल्याने त्या ठिकाणी फार लवकर प्रमाणामध्ये कॅन्सर त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. आणि याच्यानंतर मी काही गोष्टी सांगतो की बाबा हिरड्याच्या अवतीभोवती सूज येणे, लालपणा येणे आणि पांढरा चट्टा येणे आणि त्यामधून रक्तपू वारंवार येणे, तर हे पण लक्षण असू शकतं. याच्याशिवाय बोलताना स्पष्टपणे न येणे, हे घशाच्या, टाळूचा, स्वरयंत्राचा म्हणजे उच्चाराचं जे फ्रिक्वेन्सी आहे ते प्रॉपरली येत नाही, गिळता येत नाही, तेव्हा पण डॉक्टरांना भेटायचं की बाबा हे झाले मुख्यत्वे करून तोंडाची लक्षणे. यानंतर आपण डॉक्टर एखाद्या व्यक्तीला जर तोंडाच्या कॅन्सरचं निदान झालं प्राथमिक स्वरूपात तर त्याचा इलाज होऊ शकतो का? निश्चित. हे तुम्ही आपण प्रश्न विचारलाय की बाबा निदान झालंय तर त्याचा लवकर उपचार होऊ शकतो का. तर हे आपण सगळ्यात महत्त्वाचं हे लक्षात घ्या की जेव्हा केव्हा आपण तुकडा तपासतो, म्हणजे बायोप्सी घेऊन निदान होतं की बाबा आपल्याला मुख कर्करोग किंवा इतर प्रकारचा कुठलाही कर्करोग झालाय, कॅन्सर झालाय, तर सगळ्यात पहिल्यांदा मानसिकता सांभाळणं फार गरजेचं आहे की बाबा ह्याच्यावर उपचार आहेत आधुनिक पद्धतीनं. असं तुम्ही खूप जणांचा आपल्या वातावरणामध्येच आसपास पाहताय की बाबा ह्याला 10 वर्षापासून त्यानं ट्रीटमेंट केली आणि आता तो निरोगी आयुष्य जगतोय. तर याला उपचार, समूळ उच्चाटन, हे जे कॅन्सर ऊती आहेत, जंतू आहेत, ते शरीरातून लवकरात लवकर काढून टाकणं हे सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे. त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या ट्रीटमेंट्स आहेत. आपल्याला माहिती आहे की बाबा जो भाग आपला कॅन्सरनं ग्रासित आहे त्याचं अवतीभोवतीची त्वचा आणि पेशी लवकरात लवकर शरीराच्या बाहेर काढणे. त्यानंतर काही वेळेला आपण क्षकिरणांचा मारा करून ते कॅन्सरचे पेशी आहेत ते मारू शकतो. काही वेळेला किमोथेरपी म्हणजे इंजेक्शन्स वेगवेगळ्या प्रकारे देऊन, औषधोपचार करून ते जंतू मारू शकतो किंवा त्या ऊती मारू शकतो. तर ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स आहेत आणि ह्याचं निश्चित स्वरूपात जर काही लवकर स्टेज म्हणजे त्याचे जे टप्पे आहेत, लवकर प्राथमिक टप्प्यामध्ये, द्वितीय टप्प्यामध्ये, तृतीय टप्प्यामध्ये ह्याच्या निश्चित स्वरूपाच्या चांगल्या ट्रीटमेंट्स आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे की बार्शीमध्ये बऱ्याच कालावधीपासून कॅन्सर हॉस्पिटल आहे, त्याची चांगली ट्रीटमेंट आहे. तसंच इतर ठिकाणी पण. तर सगळ्यात महत्त्वाचं आपण हे लक्षात घ्या की ट्रीटमेंट्स करून घ्यायच्या आहेत आणि निरोगी आयुष्य जगायचं आहे, आपली मानसिकता सुदृढ ठेवायची आहे. इतरांना जर झालं असेल तर त्यांना पण काउन्सिलिंग करून सांगायचं की
घाबरून जाऊ नका, याच्यावर उपचार आहेत आणि चांगल्या ठोस प्रकारचे उपचार आहेत. मला हीच विनंती सगळ्यांना करायची आहे की अगोदर निदान करून घ्यायचं. जर नसेल तर वेल अँड गुड, यू आर फाईन. पण जर त्याच्यामध्ये जर तुम्ही पॉझिटिव्ह आढळला तर तरीसुद्धा आपण घाबरून जायचं नाही, त्याला मात करायचा आहे. आपली मानसिकता अशी बलवान ठेवायची की आपण त्याच्यातून वर येऊ शकतो, वाचू शकतो.